नेहमीच पहिल्यापासून मजबूतीनं उभं राहिलेलं आहे. हा विश्वास आणि ह्याही वेळेस उभं राहील हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. या संक्रमणाच्या काळात आपण सर्वांनी मिळून आपलं सहकार क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न करूया, एकत्र प्रयत्न करूया असं आव्हान देखील मी या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या दख्खन उठावाच्या शतकोत्तर सुवर्ण स्मृती दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद अजितदादा. आणि यानंतर सहकारासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, राज्यातील सहकार क्षेत्राविषयी ज्यांना खडानखडा माहिती आहे, असे ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अशा कार्यक्रमाचे पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य सरकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर आणि सरकारी क्षेत्राच्या अनेक वर्ष काम करणारे विविध जिल्ह्यातून आलेले माझे सगळे सरकारी बंधू भगिनी, आजचा दिवस एक आगळा असा दिवस आहे जिथे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.